news.com या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत। आज आपण बारामती लोकसभा मतदारसंघातील 2019 निवडणुकीतील हालचाली, राजकीय घडामोडी याबाबत मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष बाबाराजे जाधवराव यांच्याशी बातचीत करणार आहोत। बाबासाहेब नमस्कार। नमस्कार साहेब, गेली 2 ते 3 महिने झाले आम्ही तुमच्या मागे लागलो की आमच्याशी थोडंसं बोला, मात्र 2 ते 3 महिने तब्बल तुम्ही आमच्यापासून दूर होता। या मागचं कारण आम्हाला सांगा की आज शेवटी आम्ही ठरवलं की आता जर तुम्ही भेटत नाही तर आम्ही अचानक धाड टाकणार आणि आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहे। माझ्या घरी यायला कोणालाच नाही आहे। गेले 2-3 महिन्यामध्ये माझ्या वडिलांची तब्येत बरी नसल्यामुळे हॉस्पिटलमध्येच डिस्चार्ज ॲडमिट याच्यात माझा वेळ गेला। आज पण माझ्या आई रुबी हॉलमध्ये ॲडमिट आहेत। दोघंही 80च्या पुढं असल्यामुळे, वयोवृद्ध असल्यामुळे अनेक गोष्टींच्या छोट्या मोठ्या तपासण्या ह्याच्याकरता मला त्यांना वेळ द्यावा लागतो आणि मी असं ठरवलं माझ्या वडिलांना आणि आईला प्रथम प्राधान्य देतं आणि मी त्यांच्याकरता इथं आता सध्या त्यांच्याच सेवेमध्ये असल्यामुळे मी तुम्हाला वेळ देऊ शकतो। मुद्दा म्हणून मी कोणाला काही टाळत नाही आणि टाळण्याचा माझं तसं हे नाही आहे। नाही नाही, मान्य आहे तो, तसं तुम्ही टाळत नाहीत कोणाला, आम्हाला हेही मान्य आहे। बरं, आत्ताचं जे एकंदरीत बारामतीमधल्या निवडणुकीच्या ज्या हालचाली आहेत या संदर्भात तुमचं मत काय? काय आता दोन्ही पक्षाचे उमेदवार उभे आहेत आणि दोन्ही पक्षाचे उमेदवार आपापलं काम चालू आहे। मी ज्या पक्षात काम करतो त्यांनी आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही उमेदवार उभे केलेले नाही आहेत, त्यामुळे माझं संपूर्ण कामच ह्याच्यात चाललेलं आहे माझ्या आईवडिलांच्या, त्यामुळे तिकडे जास्त मी लक्ष आता देत नाही आहे। पण एकंदरीत आता जरी समजा तुमचे उमेदवार आत्ता नसले मनसेचे, पण जर समजा आत्ता कांचनकुल आणि सुप्रिया सुळे हे 2 मुख्य उमेदवार आहेत, राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप युती, तर या दोन्हींच्या बाबतीत एक वैयक्तिक तुमचं काय मत आहे? कसं आहे की दोन्ही, माझं वैयक्तिक कुणाबद्दलच काही नसतं। या तालुक्यातल्या कुठल्याही पुढाऱ्याबद्दल माझं वैयक्तिक कुठलेही वाद नाही आहेत। पहिली गोष्ट ना, तो शिवसेनेच्या उमेदवाराबद्दल माझे वाद असतात, काँग्रेसचे नसतात, राष्ट्रवादीचे नसतात, माझी वैचारिक भांडणं असतात। मी का बोलतो, ज्यावेळेस कामं होत नाहीत त्यावेळेस माझा बोलायचा मतदार म्हणून अधिकार आहे। मी नेता म्हणून कधीच बोलत नाही की पिण्याच्या पाण्याच्या समस्या नाही सुटल्या तर मी बोलणार, माझा तो हक्क आहे। शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यावर मला बोलायचा हक्क आहे। दादागिरी दहशत असली तर मी बोलणार। शेतकऱ्यांच्या जमिनींचे प्रश्न असतील त्यावेळेस मी जर शेतकरी म्हटले आमच्यावर अन्याय होते आणि कोण मागं उभं राहायला तयार नाही तर मी त्यांच्या मागं उभं राहणार। ही मला शिकवण लहानपणापासून दिलेल्या, अनेक वर्ष मी तेच करत आलेलो आहे। बाबासाहेब, एकंदरीत आता पुरंदर तालुक्याची आत्ताची जर परिस्थिती बघितली तर तालुक्यातील 105 गावं दुष्काळाने होरपळत आहेत, टँकरही चालू आहेत गावांमध्ये। तर ही जी परिस्थिती आहे ओढवलेली आज तालुक्यावरती आहे, पुरंदरकर पाण्याच्या एक थेंबासाठी तरसतो आहे, कासावीस होतो आहे। सासवड नगरपालिकेचं जर आपण बघितलं तर घोरवडी धरणातलं पाणी बंद केलेलं आहे। नगराध्यक्ष म्हणतात की यामागे राजकीय सूड आहे, तर या बाबतीत तुमचं काय मत आहे? हे बघा, या तालुक्यामध्ये पाण्याचा दुर्भिक्ष गेले अनेक वर्ष, भौगोलिक परिस्थिती आपण समुद्र सपाटीपासून खूप उंचावर आहे आणि त्याच्याकरता पिण्याच्या पाण्याच्या समस्या पूर्वी बापूसाहेब खैरेंच्या काळात ती नळ पाणी पुरवठा योजना होत्या। त्या कशा असायच्या, ओढ्याच्या तिथं आपण विहीर घ्यायचो, पाईपलाईन करायचो आणि गावाला एक टाकी बांधली जायची, पाणी पुरवठा व्हायचा, दगडी टाकी असायची। पुढं काय झालं, सगळ्यात तालुक्यात पुढं दादासाहेब जाधवराव मंत्री असतात, त्यांनी पहिली प्रादेशिक योजना महाराष्ट्रातली पहिली प्रादेशिक योजना माझ्या वडिलांनी साकार केली। ती म्हणजे काय असतं, प्रादेशिक योजना म्हणजे काय, तर जिथं 12 महिने सोर्स असतो, जिथलं 12 महिने पाणी आटत नाही असा सोर्स शोधायचा, तिथनं 4-5 गावांची पाणी पुरवठा एकत्र करायची आणि त्या सोर्सवरनं पाणी आणायचं आणि त्या 4-5 गावांना द्यायची। ती शिवरी प्रादेशिक ही महाराष्ट्रातली सर्वात पहिली प्रादेशिक योजना झाली आणि तोच संदर्भ घेऊन, तेच फॉर्म्युला घेऊन अख्ख्या महाराष्ट्रात प्रादेशिक योजना चालू झाल्या। आपल्या तालुक्यात जवळजवळ 8-9 प्रादेशिक योजना आहेत, त्या सर्व बंद आहेत। काहींचं लाईट बिलामुळे बंद आहेत, काहींचे मोडकळीस आल्यामुळे बंद आहे, देखभाल दुरुस्ती नसल्यामुळे बंद आहे, काहींचं राजकीय याच्यामुळे बंद आहेत आणि त्यामुळे आज लोक पाण्याकरता दारोदार हिंडून राहिलेले आहेत आणि आज टँकर चालू आहेत। मी कालच एक बातमी कुठंतरी ऐकली की राज्यमंत्र्यांच्याही गावामध्ये टँकर चालू आहेत, दत्तक गावामध्ये।
हा दत्तक का त्यांच्या काय मला माहीत नाही, कुठंतरी चालू आहे टँकर. मी ऐकली की तुमच्याच कुठल्या तरी एका पेपरमध्ये बातमी होती की राज्यमंत्र्यांच्या गावामध्ये टँकर. मला माहीत नाही, मी वाचली बातमी. आता काय काय मी तुम्ही लिहिली, मी वाचली, ते मी तुम्हाला आज सांगितली सगळ्यांना. अशी ती परिस्थिती आहे. पाणी हा मूलभूत हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. आणि मग ह्या प्रादेशिक योजना एवढा खर्च झालेला आहे. मध्यंतरी मी वाचलं की 47 कोटी रुपये पुरंदरल्या तालुक्यात ल्या प्रादेशिक योजनेच्या दुरुस्ती करता आलेत. ते पैसे का नाही आले, का नाही झाल्या, त्या दुरुस्त्या का नाही झाल्या? आज एवढा मोठा दुष्काळ आहे, लोक वनवन पाण्याकरता हिंडत आहेत. लोकांना इलेक्शनचं काय पडलेलं नाही. म्हणजे तुम्ही मला इलेक्शन, मी तर तो विचारच नाही करत. मी शेतकऱ्यांना विचार, बाबासाहेब पाणी नाही आहे, पाण्याचं प्रॉब्लेम आहे, सकाळी पाणी कोण पुण्यातनं आणतं, पाणी कोण नगरपालिकेला पाणी भरतं, असे अनेक पाण्याचे प्रश्न आहे. हा मेन आत्ताची गंभीर परिस्थिती ही आहे. आत्ता एप्रिल आहे, मे जून जायचं आहे, कसं जाणार आहे? इकडं कोणच काय बोलायला तयार नाही. ह्याच्यावर कोण काय लक्ष द्यायला? लोक पाणी पाणी करतायत आणि सर्व पक्ष मत करतायत. मत तर द्यायलाच पाहिजे, तो आपला हक्क आहे, लाख मोलाचं मत असतं. पण त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न आहे महत्त्वाचा. प्रशासनाला काय विचारायला गेले तर आम्ही निवडणुकीत व्यस्त आहे, मग माणसं मारायची का? पाणी मिळलं पाहिजे. बाबासाहेब, भाजप शिवसेना युती जी आहे त्याच्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडून टीका केली जाते की भाजप शिवसेना युती ही मुलं पळवणारी टोळी आहे. आजपर्यंत तुम्हाला पळवण्याचा प्रयत्न नाही झाला का कधी? मी पळवण्याला एवढा सोपा आहे का? माझं वजन आहे, त्यामुळे मला कोणी पळवू शकत नाही. दमदार वजनाचं आहे, त्यामुळे मला कोणी पळवू शकत नाही. आणि ते ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस म्हणतं की मुलं पळवणारी टोळी आहे, तर मी असं म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेस जावई पळवणारी टोळी आहे. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शंकरराव चव्हाणांचे जावई होते भास्करराव, त्यांना राष्ट्रवादीने एकीकडे पळवून नेलं होतं. आत्ताचं लेटेस्ट उदाहरण देतो, आपले विखे, आपले राधाकृष्ण विखे, त्यांचे वडील म्हणजे बाळासाहेब विखे पाटील साहेबांचे जावई, यांना राष्ट्रवादीने मागच्या 2 महिन्यापूर्वी पळवलं आहे त्यांच्यापासून. असे अनेक जावई, ही जावई पळवणारी टोळी असं म्हणायचं राष्ट्रवादी म्हणजे मजेचा भाग झाला. हे सगळे मजेच्या, पण खऱ्या अर्थानं जे मूलभूत प्रश्न आहेत ते बाजूला राहत आहेत. ह्या तालुक्याचे, मला देशाच्या पातळीवर काय बोलायचं, पण ह्या तालुक्याच्या पातळीवर जर प्रश्न असतील तर पिण्याच्या पाण्याचं गांभीर्याने प्रश्नाचं तुम्ही आत्ता केलं पाहिजे. खूप मोठा दुष्काळ या तालुक्यात पडलेला आहे. रोजगाराचा प्रश्न आहे. मला एकच तुम्हाला सर्वांना विचारायचं, मध्यंतरी मी पिण्याच्या पाण्यावर एक मोर्चा काढला होता. मला पाण्याची गरज नाही आहे, लोकांना पाण्याची गरज होती म्हणून मोर्चा काढला. मध्यंतरी मी बेरोजगार युवकांकरता खाली तो IBM म्हणून आहे फुरसुंगीतला, तिथं मी जाणार होतो आणि तिथं जो आपल्या तालुक्यातली 400-500 मुलं कामाला लागली असते. तर तो मोर्चा दाबायचं काम कोणी केलं? ते दबाव कोणी आणला? प्रशासनाने का दबाव आणला? काय अडचण होती? एक निवेदन देऊन जाऊन तिथं उभं राहिलो असतो आम्ही, निवेदन दिलं असतं त्या IBM कंपनीला. 35,000 लोक, अनेक लोक काम करतात, इतर भागातली कामं, तालुक्यातली त्या ह्याच्या खाली इंजिनियर कामाला लागले असते. आज का दबाव आणला? माझा विचार करायचा, कुणाचे पोळी, कोण तिथं पोळी भासतं, कुणाचं सगळं हे थांबलं असतं, हे सगळ्या गोष्टी आहेत ना. मग तुम्हाला खऱ्या अर्थाने विकास करायचा तर तो IBMवरचा होणारा मोर्चा का रद्द करायला लावला, का तिथं कलमं लावली, का पोलिसांकडनं दबाव आणला, या सर्व गोष्टी आहेत ना. का कुणाचे हात ओले झाले, या सर्व गोष्टींचा तालुक्यातल्या युवकांनी विचार करायला पाहिजे. हा मोर्चा मी तालुक्यातल्या तरुणांना, ज्यांना IT इंजिनियर या मुलांकरताच काढला होता की बाबा आपल्या हाताच्या अंतरावर तो कारखाना आहे, तिथं फॅक्टरी आहेत, IT पार्क आहे, तिथं आपले मुलं लागली पाहिजे म्हणूनच काढला होता ना. दबाव का एवढं काय घाबरायचं होतं? झालं असतं, दिलं असतं निवेदन, त्याच्यातनं काय झालं असतं? एवढं काय त्याच्यात? एवढे 200 पोलिस आणि गाड्या घोड्या लावून ते सगळं यंत्रणा, जे युवक IT मधली पोरं आहेत इंजिनियर, त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली तुम्ही. का केलं हे सगळं प्रशासनाने? कुणाच्या दबावाखाली केलं? थोडक्यात तुम्ही जो IBM मध्ये जे आंदोलन केलं होतं ते दडपण्यासाठी, ते आंदोलन होऊ नये यासाठी राजकीय वजन वापरलं गेलं, सत्तेचा दुरुपयोग झालाय. 100% झाला, 100% झाला. अहो, मोर्चे निघतच असतात. अन्याय झाला की मोर्चा निघतोच, अन्याय झाला की सत्याग्रह, संघर्ष आणि आंदोलनं होतच असतात. या तालुक्यातल्या तरुण मुलांना नोकऱ्या नव्हत्या म्हणून तरुणांनी मला सांगितलं, बाबासाहेब तिथं खूप इतर भागातली लोक येऊन काम करतात, आमच्याकरता चला. 4-5 वेळा निवेदन दिलं, काय झालं नाही म्हणून म्हटलं आता सर्व IT लोकांना जाऊन निवेदन द्यावं. ते काय मी काय गुंड घेऊन चाललो नव्हतो, तालुक्यातली सुशिक्षित पोरं होती त्यांच्याकरताच चाललो होतो. मग एवढं घाबरायचं काय कारण होतं? मग एवढा दबाव का आणला? तुमचा काय तोटा होत होता?
तुम्ही त्याच्यात सहभागी व्हायला पाहिजे होतं, तुम्ही आमच्याबरोबर यायला पाहिजे, तुम्ही येऊन सगळं करायला पाहिजे होतं. तुम्ही नाही गेलं म्हणून मी गेलो ना. आता तालुक्याचं मागाशी आपण थोडंसं दुष्काळाच्या बाबतीत बोललो. तालुक्यातला दुष्काळ हटवण्यासाठी वॉटर कप जे आहे, तर वॉटर कप स्पर्धेच्या बाबतीत बरीचशी गावं सहभागी होत आहेत. काही ठराविक गावांना प्रथम क्रमांकही मिळालेला आहे. तरीही जे गावांना प्रथम क्रमांक मिळाला आहे ती गावं आणि एकंदरीत संपूर्ण तालुक्यातील दुष्काळ हटलेला नाही आहे. म्हणजे जलयुक्त शिवाराचीही कामं झाली, वॉटर कपचीही कामं झाली, मात्र तालुक्यातला दुष्काळ काही कमी झालेला नाही आहे. या बाबतीत काय म्हणाल? अहो, हे वॉटर कप जो आहे ना, हा कोणी काढला आहे? आमिर खाननी काढला आहे. आमिर खानने का पाण्यावर संशोधन केले का? अनेक माणसं आयुष्य झिजवलं आहे पाण्यावर संशोधन करण्याकरता. अनेक लोकांनी अनेक लोक आहेत, संशोधक आहेत, त्यांनी अनेक वर्षानुवर्ष संशोधन केलेलं आहे. केस गेलीत त्यांनी त्याच्याकरता अनेक संशोधन केली. त्या माणसाने असं काय काढलं ते मी मान्य करेल. आमिर खान काय सांगतात? गावातल्या सर्व लोकांनी बाहेर पाडायचं आणि काय करायचं? जाऊन श्रमदान करायचं. हे श्रमदान कधी झालं? 25-30 वर्षापूर्वी. मी तुम्हाला एक छोटं उदाहरण देतो. एक 40-50 वर्षापूर्वी SM जोशी होते. हा बोबदेव घाट आहे ना, त्या लोकांना तिकडून खाली उतरायला पायवाट होती आणि तो घाट नव्हता. त्या सरकारकडे पैसे नसायचे आणि काय नसायचं, म्हणून ते श्रमदानातनं तो घाट SM जोशींनी त्या राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून तो बोबदेव घाट तयार केलेला आहे. गावात मंदिर बांधायचं आहे, चला बाबा सगळ्यांनी हातभार लावू. गावात शाळा आहे, ती शाळा बांधू. हे पूर्वीच्या गोष्टी. आता युग कुठं चाललं? 21व्या शतकाकडं आपण चाललो आहे. सरकार करोडो रुपये आणि हे आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांना काय पाहिजे? हे तुम्ही घमिली उचलायला लावता का? घमिली डोक्यावर घ्यायला लावता का? मग त्यांनी ते घमिलीच उचलत राहायचं का आयुष्यभर? तुम्ही काय शिकवलं पाहिजे की तुम्हाला नोकऱ्या देतो, कर्ज काढून देतो, हे राहिलं बाजूला, आणि श्रमदान करा. अरे त्याला शिकवा ना, त्याला बाहेर काढा ना त्याच्यातनं, ते दुसरं काहीतरी करायला लावा ना त्याला. आणि आमिर खानचं माझं एवढंच म्हणणे, आमिर खान जर एवढं सांगतात तर तुम्ही मुंबईत राहता, मुंबईत एवढं घाणीचं साम्राज्य आहे. महिन्यातनं एकदा अख्ख्या मुंबईला सुट्टी असते रविवारची, म्हणा चला बरं श्रमदान करून दाखवा, बघू बरं तुमचं कोण ऐकते का? आम्ही तर अडाणी आहे, ते तर खूप सुशिक्षित लोक आहेत मुंबईतली, ते करतील का आमिर खानचं ऐकून? झाडू मारायला येतील का? ते म्हणतील तर कॉर्पोरेशनचं काम आहे, कॉर्पोरेशननी झाडू मारा, हे आमचं काम नाही आहे. आमच्या मुलांना राव तुम्ही नोकरीचं सोडलंय, उद्योगधंद्याचं सोडलंय आणि तुम्ही आम्हाला घमिली उचलायला लावतोय. हे वर्षानुवर्ष आमच्या आईबापांनी तेच केलं, ह्यांच्यात तेच तुम्ही त्यांना परत तेच करायला लावताय. आमिर खाननी जर मुंबईत सांगितलं की महिन्यातनं एकदा श्रमदान करा आणि सगळ्या मुंबईला रविवारी सुट्टी असती, चला अख्खी मुंबई श्रमदान, येतील का? मग काय बाबा, ह्या वॉर्डातला जास्त संशय त्याला एक कप देऊ, इकडच्या मतदारसंघात त्याला एक कप देऊ, चला मी देतो माझ्याकडचे कप, येतील का? लोक म्हणतील आमचं काम नाही आहे, टॅक्स भरतो, सरकारने करायचं. आमचं पण म्हणणे तुम्ही करा. हे कशाला हे काय अहो हे चालले? कोट्यावधी रुपये जलसंधारणवर खर्च होतोय. हे सगळे कशाला? हे चुकीचं आहे. मी म्हणणारच नाही, तरुणांना हे चुकीचं मार्गदर्शन चाललेलं आहे. तरुणांना नोकऱ्या पाहिजे, पैसे कमवले पाहिजे, त्यांचं स्वप्न, ती स्वप्नाची पूर्तता झाली पाहिजे, त्याच्याकरता काहीतरी द्या. का हे काहीतरी सांगायचं आपली इकडची माती तिकडं चाललाय सगळा खेळ. TV ह्या चॅनलवर तुम्ही चालवलंय. तुमचं ऐकतील का मुंबईतली लोक? तुमच्या घरातली मुंबईतली लोक ऐकायला तयार आहेत का? तुम्ही जर सांगितलं मुंबईतल्या लोकांना चला एक दिवस स्वच्छता करू मुंबई, महिन्यातनं एकदा, करणार का? आमच्या मुलांना लावा का आम्हाला घमिली उचलायला? अजब गजब कारभार आहे हा सगळा. मित्रांनो, धन्यवाद. आज आपण अगदी सुस्पष्ट आणि परखड सडेतोड उत्तर देणारे बाबाराजे जाधवराव यांच्याशी बातचीत केलेली आहे. आपलं चॅनल जरूर बघा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.